तिथं शिवत तेच म्हणतो ना माहित नाही चला बघा मोर. तर मंडळी आम्ही सकाळची वेळ आहे आंबा गोळा करायसाठी निघालो आहे. तर सकाळी रोहन आला आहे माझ्या मित्र एव्हेन्यू क्लबमधला आणि हा छोटा अंशुल. ते बोलला की मामा खास मामाच्या व्हिडिओमध्ये यासाठी तो इकडं आला आहे. हाय कर की हाय. तर अंशुल आहे ऋतू रोहन आणि मी आम्ही चौघजण आंबा गोळासाठी निघालो आहे. सकाळची वेळ आहे मस्त असं वातावरण आहे. आता जेवढे आपले आंबे भेटतील ना आपले जेवढे गावाच्या बाजूने जवळपास आंबे आहेत त्या आंब्याखाली जे आंबा पडले ते त्या गोळा करायसाठी निघाले. म्हणजे पाडाचे आंबे पिकलेले एकदम मस्त. बघ आंबा सुरुवात आमची लांब गोळा कर. तो समोर पडल्या खाली चांगलं का पहिल्यांदा बघ. कुठे काय ते डेळ आहे. डेळ म्हणजे पिवळा आंबा. पिवळा किंवा असा कलरवाला आंबा त्याला डेळ म्हणायचं. मारू का मी? हा मार भाऊ. आंबा पडला. हा मस्त सुगंध आहे. दाखव पिवळा पिवळा आंबा दाखव. हा कसं आहे चांगलं आहे. आता सुरत होईल थोड्या दिवसात. मी आता पिकलच तो. हां बरं काय खायला मस्त असतो ना बरका. हां बरं का खायला मस्त असतं. बरका खायला मस्त असतो. पचायला चांगला असतं. पचायला चांगला असतो. चढा ना पप्पा. पण नको आपण आंबा काढूया पहिल्यांदा. आपण आंबे काढूया. पिकलं नाही पण अजून. नाही अजून नाही. पिकायला लागल्यानंतर आपण चला पुढच्या आंब्याला जाऊया. अरे भरपूर आंबा आहे तिकडं सगळीकडं. चला लोणीपासून तिकडे आपल्या सोबत. आता आपल्या पुढे एक आंबा आहे दुसरा. तो आमच्या माझ्या सगळ्यात आवडीचा आंबा आहे. हे खायला एकदम मस्त आहे. लाकूड त्या आंब्या खायला पण आपल्याला यावर्षी एवढी जांभळं येतं की जांभळांचं बघा पाठीमागे जो आंबा आहे दिसतोय ना. हां हां बघा हा आंबा पडले ते बरेच आंबे. दाखवा पप्पा. हा वाला आंबा. आज आपल्याला गोणी आणायला पाहिजे होती. पिशवी हे घे. बघा आंबा एकदम मस्त आहे खायला. दाखवतो. कसं आहे आणि तो खाला आंबा खा ना. चांगलं आहे. एक नंबर आहे. चव काय पण एकदम बाहेर. कसं आहे आता आपण गावाच्या वर जाऊया ज्या ठिकाणी भरपूर आंबा येतं दुसऱ्या बाजूमध्ये. आंबा सगळेच येतं पण आपण आता दुसऱ्या बाजूला निघालो. नाही काहीतरी पकडले तोंडामध्ये. काय बेडकीच आहे. बेडकी वाटतं. तर आपण आलो आता साखरे आंब्याला. साखरे आंबा हे आंब्याचं नाव साखरे आंबा आहे आणि खायला एकदम मस्त आहे. हा पण आहे त्याला आंबा बरं खाली येतं का. हा बघा साखरे आंब्याचा आंबा किती भेटले. 2 मला एक भेटला. आपण आता खळ्यापाशी आलो आहे. हे खळं होतं पहिलं म्हणजे इथं बैलांची मळणी व्हायची आणि इथं गंजी वगैरे लावायच्या गवताच्या वगैरे. त्या ठिकाणी आपण जे मळणीला जो तिवडा राहतो ना तिवडा म्हणजे मध्ये खोटा असतो तो सवरीचा रवलेला. हे बघा तो फुटून त्याचं मोठं झाड तयार झालं बघा. आता आपण निघालो इकडे भरते खळ्याकडे. सगळ्या लोकांची खळी प्रत्येक म्हणजे गावातल्या प्रत्येकांचं इकडे खळी आहेत. एक सामायिक क्षेत्र असल्यामुळं. आणि आपल्या इकडे जायचं आहे. इथं ह्याच्यावरती त्या जागेचं नाव आहे बेकरखांडी. बेकरखांडी असं त्याचं नाव आहे.
हे बघ याला फणसकी झाले हा फणस कधी पिकतो तुम्ही हे पावसावर आला की पिकतो. आपण बरं काय ना बरं काय आपण मोठे मोठे किती मस्त म्हणतो बघा. आणि डिळ डिळ नुसती. हा ना अंशुल डेर आहेत का? हा बघा इथे डेअर आहे. हे बघ, डेर डिळ. हे बघ, सगळे डेअर आहेत. हे बघ समोर वर. ती गच्चा बघ केवढा. अरे गळची. बघा पूर्ण ते कलर बघा कलर तिकडे पप्पा तिकडे बघा पूर्ण डेअर आहे 3. डिळ नाही डिळ म्हणतात लोक. डिळ. हा, ड्याळ 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 डिळ आहे. बघा एकदम लाल पिवळी अशी बरीच डेळ आहेत. हे बघा. हा ना बघा याचा कलर किती मस्त आहे बघा. दाखव रे. एकदम ते हा. चवीला बघूया आपण. हा बघा वा. कुठल्या पण आंब्याला आम्ही गेलो की सुरुवातीला चव चेक करतोय की आंबा कसा आहे. बघ खाऊन एकच नंबर. खाऊन बघ. बघ खाऊन तोडून द्या. मागच्या जण खायचा आणि अर्ध टाकून द्यायचा. डायरेक्ट खा. पाठीमाग खायचं बघा डायरेक्ट. दाखव इथं आंबा कसा आहे खूप गोड आहे. काढून दाखव. खा. छोटा आहे पण खूप गोड आहे. मी चिलवला ना पडेल. बघ पडला पाहिजे. अरे पण लांब जाईल ते भावा. एक पडला खाली गेला ना. हा या आणि खूप आंबे. हे जरा छोटा पाड. ते मला एकदम छोटा आंबेच आंबे साईज. दे ना. हा एक. हा एक. याचे पाडत आहेत. इथे डाळ पडलेलं कुठे गेलं? मस्त परत हा. आपण चवीला बघूया. कोणतरी मला उतरवायला या. ये की खाली नीट या नीट पकड पिशवी हळू उतार. शिकला पाहिजे गाड्या तू कधी शिकणार तू. या ये घेऊन ये तू बिंदास हळूहळू ये बघता येतो बरोबर तो या. आणि 4 आंबे येतात मेन काय ठेव ते 4 आंबे येतात घे बाळा. हा ते ठेव ते 4 आंबे पाय खालचे त्यात घे. लॉटच लॉट आहे. लॉटच लॉट आहे. या आंबे खायला. हा याच्यावरती आंबा आहेत भरपूर. मला बोलतात आंबे. भरू का? त्या आंब्याचे एवढेच बोल झाले. पाडतोय मी. वरच्या आंब्याचं आहे बघा इथे पूर्ण हेच आहे. डाळ आहे तिकडे बघा. पाडू का? नको. खूप झाले. हा. हा बघ पाडे पिकले आंबे हा बघा कसला मोठा आणि लाली लाल आहे. खूप चांगलं आहे. हा बघा हा पण हा. माती लागली पाठी चष्माला. अरे काय नाही करता पडते खाली काय अरे ते खाली ते खाली तुझ्या पुढं पण आहे. त्याला वरती या. आता आपण आले होतो आंबे काढायला. तर आंब्यासोबत आपल्याला जांभळं पण भेटलेली आहे. तर आपण आता जांभळं पण काढतोय. जांभळं खाऊन दाखव. अगं जांभळे काढू नको. खा. हा बघा खाना खूप गोड आहे. हळू काढा खाली जाशील. हा बघा केवढा रस आहे इकडे याचा. हा खा. सगळी जांभळं. तिकडे तर बघा पूर्ण हेच आहे. बघा ही आपली पहिली वावर करायची लोक ह्या पट्ट्यात आपल्या खळ्यावरच्या बेकार खाण्याच्या पट्ट्या. इथे बांबूचं मोठं बेट होतं आता छोटं राहिले. हे बघा ही ती पट्टी जिथं आम्ही खेळायचो क्रिकेट लहानपणी. तेव्हा मुलं सगळी गावाला असायची ना. ही पट्टी ह्या पट्टीने खेळायचो आम्ही रोज बॅट बॉल.
हा बघा हा आंबा बेकार हँडला आंबा मोठा आहेत का आंबा हां पडले ते खाली आंबा ह्याला पूर्ण गाभा असतो आंबा लय मोठा आहे हा हे बघा एवढा मोठा आंबा आहे. दोन दोन पिकले आंबा पडले तिथं हा हे जे मोठं झाड आहे ह्याच्यावरती ना म्हवं आगी म्हवं ह्याच्यावर जास्त करून बसायचे आता आहे का नाही काय माहिती आगी म्हवं झाड आहे हे आंबा हे आंबेच आंबे हे पण भरले झाड आंब्यानं आता नाही दिसत कुठं रे हा आंबा हा वरचा आंबा हा पण आंबा खायला चांगला आहे इथे बाजूला करवंद पण आहे करवंदाची जाळी करवंद पिकायला सुरुवात झाली जाळी पूर्ण भरली करवंदाची बाजूला जांभळं ही बघा जांभळं मस्त भरले जांभळ एका ठिकाणी बघा जांभळं पण आहेत करवंद पण आहेत आणि आंबे पण आहेत ते घ्या थेले घ्या तर आपण जर आंबं बघायला गेलं तर अख्खा दिवस गेला तर आपल्याला आंबं शोधून होणार नाही म्हणजे इतकं आंबं आपल्या जंगलामध्ये येतं आम्ही थोडे थोडे आंबे गोळा केले मेन जे गावाच्या जवळपास होते ते एका ठिकाणी डिक करूया पहिली ही थैली छोटी हां ती पण फाटलेली आहे हां आता मोठी थैली आहे हळूहळू आंबा पण गोळा केलेला कसं आहे चला अंशुली या आंबे वेगवेगळे कर जे प्रत्येक आंब्याचे आंबे वेगवेगळे कर चला वेगवेगळे करा हे आपण आंबे वेगवेगळे केले ते प्रत्येक आंब्याचे वेळ आपण गोळा करून आणले ते आणि पोल्युशन तर आपण आंबे गोळा केले बघा प्रत्येक झाडात वेगळा आंबा आहे तो आंबा आपण घरापाशी गोळा केलेला पलीकडचा पुलापाशी तिथं हावाला इथला इथे बेटाखंडीपाशी हावाला शेरी शेरी. शेरीतला तो पण शेरीतलाच आपण शेरीमधला आणि हा इकडे ह्यो इकडला आणि तो आणि हा पण इथं मध्ये आपण जे गोळा केला संध्या बाजूला तो. तो डाळ सगळे तर आपण अशा प्रकारे आंबे गोळा केले ते प्रत्येक आंब्याची वेगळी टेस्ट आहे गावाला म्हणजे आपण जे सगळं निसर्गात म्हणजे नॅचरली झालेले झाड आहेत सगळी म्हणजे असं निसर्गात उगवलेले झाड आहेत आणि पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे त्याला काय संबंध नाही कुठला आणि पूर्ण गावठी आंबे आहेत प्रत्येकाची टेस्ट एकदम वेगवेगळी आणि मस्त आहे बघा कसं वाटतं हे आंबा खायची मजा वेगळी असते गावची असं पाठ हे देठाला चिक असतो त्यामुळं सहसा हा चिक तोंडाला लागला तोंडाला चिक जर आपला तोंडाला हा चिक लागला तर लवकर निघत नाही हे लागते त्यासाठी जरा आंबा खाताना जरा जपून खायचं काय चिक लागला उलटा नाही पकडायचा. उलटा पकडायचा पाठी म्हणून खायचा आणि इथपर्यंत आला की सर टाकून द्यायचं असं हां आता समज किंवा याला दुसरा एक पर्याय आहे देठ काढा त्याला धुवायचं पहिल्यांदा देठ काढायचा आणि त्याला पिळायचा त्यानंतर मग खायचं सांग बरं तुझं तुझं रिव्ह्यू सांग या आंब्याबद्दल ठीक आहे. कसं आहे खाऊन दाखव पूर्ण तुकडा करा कसा वाटला तो गोड एवढं भारी आंबा आहे मी तर साल पण काढली आहे मस्त आहे म्हणजे अशा आपण आंबे गोळा केले आणि आंबे भरपूर खाल्लेत आपण आता हे आंबा आपण घरी घेऊन जाऊया घरचे लोक खातील म्हणजे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक लाईक करा आणि सबस्क्राईब करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आणि आयकॉन अवश्य विसरू नका आणि अवश्य ओके धन्यवाद धन्यवाद. बाय 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 बाय